तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर मित्रांनो, आपण जो काय अनालिसिस केलेला होता कशात बिटकॉइन मध्ये, तर तो अनालिसिस काय तर पूर्णपणे आपला टार्गेट हिट करून दिलेला आहे. याच्यात म्हणजे खरं खोटाचा विषय नाही. याच्यात काय तर अनालिसिस म्हणजे खरंच झालेला आहे. खरंच आहे की अनालिसिस जो काय आपण आपण जर का बघितलं तर आपण सर्वात प्रथम हे व्हिडिओ बघून घेऊ नाही का, की आपण ही व्हिडिओ केव्हा लाख टाकली रुपये होती. तरी कुठं दिली आणि ओके. किंवा किती जरी कोर्स केली तरी तुम्हाला हे जे काय आपण ही व्हिडिओ काल जेव्हा बिटकॉइन ह्या रेंजला होती तेव्हाच मी बाईंग केलेली होती. पण मग आपण ही जी काही व्हिडिओ आहे ही केव्हा टाकलेली, ही आपण टाकलेली एक एक चांगल्या ट्रेंड लाईनला बिटकॉइन काय रिस्पेक्ट करत होता. ओके. आणि हा काय तर अप ट्रेंड आहे. आणि अप ट्रेंड मध्ये आपण काय डाऊन साईड ट्रेड कधीच घेत नाही. एक कायम लक्षात राहू द्या. अप ट्रेंड मध्ये काय तर बायर्स काय तर बाय साईड ट्रेड घेतात. जे काय ऑपरेटर्स लोक आहेत ते अप ट्रेंडला जर करायचे असेल तर ते एक बाय साइडेड ट्रेड घ्यावा लागला. ओके. आणि जर आपल्याला समजा ही एक सायकोलॉजी तुम्ही समजून घ्या. अप ट्रेंड मध्ये आपल्याला काय तर सेल साइड ट्रेड घ्यायचा नाहीये. आणि आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये अप साइडचा ट्रेड घ्यायचा नाहीये. ओके. तर ट्रेंड वाईजचा विषय तर कुठला टाइम न वेस्ट करता आपण व्हिडिओ डायरेक्ट पुढे घेऊ की आपण काय बोललो होतो काय नाही, नाही का. एक मिनिट फक्त. माझ्या हिशोबाने मार्केट असं एक पुल बॅक घेऊन एक या आपला जो काय टार्गेट तो हिट करणं. ओके. ओके मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये की काय तर आपण पूर्णपणे आपण काय केलंय, आपण इथं सांगितलेलं होतं की हा जो काही रेंज आहे, ही जी काही ट्रेंड लाईन आहे, याला समजा जर खाली यायचं असतं तर हा जो काही ब्रेकआउट झालेला होता तो मी चार्ट्स मी दाखवतो. तुम्ही सर्वात प्रथम बघितलं की असं असं मार्केट वर जाऊ शकतं. ओके. तर आपण आपल्या चार्ट्सवर येऊ. ओके. तर मित्रांनो, इकडे बघा, मी तुम्हाला काय बोललो होतो की ज्या प्रकारे लिक्विडिटी ग्रॅप झालेली, ज्या प्रकारे रेजिस्टन्स लाईक्स म्हणजे ते काय रिस्पेक्ट करते. ओके. हे रिस्पेक्ट आहे. आणि जर मार्केटला खाली जायचं असतं ह्या पुलबॅकलाच मार्केट खाली गेलं असतं. इथं मार्केटने टाइमपास करून जेव्हा रिव्हर्सल दिला आणि जेव्हा इथं पुलबॅक घेतला, असं असं हॉल्टेशन करून मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं होतं की काय तर काय तर मार्केट एक पुलबॅक घेऊन आपलं टार्गेट हिट करेल. मित्रांनो, बिटकॉइन मध्ये जे काय तर आपण एक ट्रेड घेतलेला होता ना, तर हे जे काही नॉलेज आहे आपलं काही इंडिकेटर वगैरे काहीच नाही. ओके. इंडिकेटर नाही किंवा ईएमए किंवा काय काय काय, आपलं जे काय प्युअर एक्सपिरियन्स, प्युअर प्राइस ऍक्शन स्ट्रॅटजी. आणि हे काय लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही टेस्ट करा किंवा ॲक्युरसी सोडा, आपले जे काही सेटअप्स आहे ना, वन ऑफ द टॉप सेटअप्स आहे. म्हणजे हे काय खोटे सेटअप्स नाही किंवा खोट्याचा आणि खऱ्याचा इथं मला काही विषयच नाही. हे काय तर हे कन्सेप्ट आपले मराठी ट्रेडर ईश्वर हे या चॅनलचे कन्सेप्ट हे तुम्हाला जर का शिकायचे असेल ना मित्रांनो, तर तुम्ही कंटिन्यू काय तर हर एक व्हिडिओ बघा, शेअर करा. तुमचं पण नॉलेज वाढवा, दुसऱ्याचं पण नॉलेज वाढवा. त्यानंतर पण आपण काय तर आपण आपला टेलिग्राम चॅनल उघडलेला आता मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. आपण जेव्हा चॅनलचं बायो मध्ये जातो त्याच्यात काय तर आपण लिंक पण टाकलेली मराठी ट्रेडर ईश्वर. त्याच्यात तुम्ही जॉईन पण होऊ शकता. आणि तुम्ही मी जे काही ट्रेड करेल त्या ट्रेड करायच्या आधी कोणता पण ट्रेड घेतलेला असो, मी तो ट्रेड काय तर आपल्या काय टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देणार आहोत. ओके. आपण ट्रेड घेतलेला होता इथं, आपल्याला आपला माझा टार्गेट हा होता. हा. ओके. तर हा माझा टार्गेट हिट झाला. मी इथं एक्झिट केले पण मार्केटने रिटर्न्स किती दिले ते बघू आपण. मार्केटने डायरेक्टली मित्रांनो तुम्ही समजू शकता की 1:9.5. मित्रांनो, तुम्ही 0.01 लॉट जरी इथं घेतला ना, किती म्हणतोय मी 0.01 लॉट,
समजा ह्या 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 ब्रेकआउटला तुम्ही बाय केला असेल. ओके. मित्रांनो 0.01 लॉटला तुम्हाला किती माहिती, $50 प्रॉफिट होता. $50. इट्स नॉट अ चोक. $50. तुमच्याकडे $100 येईन, तुम्ही 0.01 लॉटने जरी ट्रेड घेताय ना मित्रांनो, बिटकॉइन मध्ये म्हणा किंवा कशात याच्यात, आता ठीक आहे बिटकॉइन मध्ये तुम्हाला मी ट्रेड दिलाय 0.1 लॉटला $50. हा रिटर्न किती झाला मित्रांनो माहिती, 10 टाइम्स रिटर्न्स. मित्रांनो हे काय मी तुम्हाला काय असं प्रूफ करण्यासाठी दाखवत नाही. ठीक आहे, पैसे सोडा, आपल्याला काय पैशांवर सध्या लक्ष नका देऊ. पैशांना पुढं आपण, पैशांना कुठे लक्ष द्या की काय, तर रिस्क सिस्टम मॅनेजमेंट मध्ये तुम्ही पैशांमध्ये लक्ष द्या. आता काय आपल्याला, तर आता आपल्याला प्रोसेसवर लक्ष द्यायचंय. ठीक आहे, पैसे साईडला, पैशांवर आपल्याला अट्रॅक्ट व्हायचंच नाही. कुणी 1 करोड कमवू दे, कुणी 10 करोड कमवू दे, आपल्याला काय, आपला कॅपिटल जर का, किंवा माझं फंडेड अकाउंट आहे किंवा तुमचं फंडेड अकाउंट किंवा माझ्याकडे 10,000 आहे, तुम्ही 10,000ने ट्रेड करता, मला त्या 10,000ला स्लोली 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 कसं डेव्हलप करायचं त्याच्यावर लक्ष द्यायचं. मग कुणी 1 करोडचा प्रॉफिट करत असेल, कुणी लाख रुपयाचा प्रॉफिट करत असेल, कुणी 50,000चा प्रॉफिट करत असेल किंवा कुणी 20,000चा प्रॉफिट करत असेल, तर आपण असंच म्हणायचं का, हा त्यांनी तो प्रॉफिट केलाय मग मला पण तोच पाहिजे 10,000चा कॅपिटल. तर नाही, तसं आपल्याला बोलून चालणार नाही मित्रांनो. आपल्याला काय, आपल्याला जो काही कॅपिटल आहे तो स्लोली स्लोली सस्टेन, रिस्क सिस्टम मॅनेजमेंट हा जो काही रूल आहे, क्वांटिटी, त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग, गॅम्बलिंग किंवा रिव्हेंज ट्रेडिंग हे सगळं न करता, आपल्याला रिस्क सिस्टम मॅनेजमेंट हा जो काही रूल आहे तो आपल्याला सगळ्यात टॉपला नेणार आहे. लॉस ठरलेला पाहिजे. आणि ज्या लोकांकडे कॅपिटल नाही त्यांनी काय, ते बिंदास फंडेड अकाउंट्स घ्या. फंडेड अकाउंट्स सुद्धा तुम्ही काय, तर रेडीमेड फंडेड अकाउंट्स आहे किंवा 1 स्टेप फंडेड अकाउंट आहे, 2 स्टेप फंडेड अकाउंट आहे. फंडेड अकाउंटने आपण भरपूर मोठा कॅपिटल काय तर बनवू शकतो. ₹1,00,000 ₹2,00,000 ना आपण कॅपिटल बनवून घेऊन आपल्या रिअल अकाउंटला टाकून तो पण ट्रेड करू शकतो आणि ते पण अकाउंट ट्रेड करू शकतो. ठीक आहे. सर्वात प्रथम सांगायचं इतकंच होतं की जी काय तुम्ही ही व्हिडिओ बघताय, जे कोणी इथपर्यंत आले ना, तो खरामध्ये ट्रेडर बनणार आहे माझ्यासोबत, किंवा आपल्या ज्या टीम मध्ये जो आहे ना तो खरामध्ये ट्रेडर बनणार आहे. कारण की काय, त्याला माहिती की ह्या व्हिडिओ मधनं काही ना काही शिकायला भेटणार आहे. डबल एकदा मी तुम्हाला लॉजिक सांगून देतो मित्रांनो. आपण जर 60 मिनिट म्हणजेच की काय, 1 आवर टाइम फ्रेम, 1 आवर टाइम फ्रेमला गेलो तर मित्रांनो आपल्याला काय बघायला भेटतं इकडं, हा मूव्ह झाला. पहिले झोन्स बघा. आप- आपल्याला काय बघायला भेटतंय मित्रांनो इथं, तर हा एक सपोर्ट, सपोर्ट ओके. हा जेव्हा ब्रेकआउट दिलाय ना, त्याने इथं काय, तर एक रिटेस्ट केलाय, म्हणजे हा काय, तर हा रेजिस्टन्स, इथं एकदा रेजिस्टन्स घेतला, इथं एकदा रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर इथनं जेव्हा हा डबल आलाय वरतून त्यांनी सपोर्ट घेऊन खाली गेलाय, डबल इथनं एक कॅन्डल रिटर्न झालेली, रेजिस्टन्स घेतलाय. पण मग जेव्हा वरती येऊन त्याला काय, जर का इथनं त्याला खाली जायचं असतं ना मित्रांनो, हा जेव्हा ब्रेकआउट दिला तेव्हा इथं असं टाइमपास नसतं का. जर त्याने टाइमपास केला समजून घ्या की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे जे काही खरे ब्रेकआउट्स आहे ना, तर ते खरे ब्रेकआउट काय आहे, तर समजा हा झोन आहे, हा झोन आहे ना, तर या झोनचं ब्रेकआउट दिल्यानंतर ते काय, तर टाइमपास नाही करणार असं, ते झोनचं ब्रेकआउट द्यायचा डायरेक्टली खाली. समजतंय की मित्रांनो. आणि हा काय, तर आपल्या स्ट्रेंथ अँड विकनेस स्ट्रॅटर्जीज पण मी तुम्हाला मार्क करून दिलेली होती, आणि त्या विषयावरच आता हा रिस्पेक्टेड झोन होता. ओके. आपल्याला कळालं की हा रिव्हर्सल आले, चांगलं, काही अडचण नाही. मग आपण ट्रेड घेतला. आपल्याकडे पण काय, तर प्रॉबॅबिलिटी, एक तुम्ही डबल लक्षात घ्या, आपल्याकडे काय, प्रोबॅबिलिटी, एक तर प्रोबॅबिलिटी नाही, आपला अनालिसिस. हा मला काय, आपल्याला काय, पहिले सर्वात प्रथम हा, मी काय मनीवर फोकस करत नाही. हा, मी जिथे 1 लॉट घ्यायचं तिथे 10 लॉट घेईल, मला एवढे पैसे भेटतील असं कॅल्क्युलेशन दिमागमध्ये कधीच करू नका. मेन प्रोसेस दिमागमध्ये एकच ठेवायची, आपलं सेटअप. हा, मी व्यवस्थित झोन मार्क केलेले, त्या झोनला रिस्पेक्ट केलेलं आहे. त्यानंतर पण आपण झोनला जेव्हा रिस्पेक्टेशन झालेलं आहे, त्यानंतर माझा सेटअप आलेला आहे, आणि त्यानंतर मी एक्झिक्युशन केलेले. एक तर मी प्रॉफिट घेईल, नाही तर एस एल घेईल.
एक तर काय घेईल, एक तर प्रॉफिट घेईल, नाही तर टार्गेट एसेल घेईल. एक तर एसेल नाही तर टार्गेट मध्ये निघून जाणार नाही. ओके. आता हा जो काही ट्रेड हा मला इथपर्यंत भेटला, कुठपर्यंत, इथपर्यंत. ओके. तर मी हे काही हा जो काही मूव कॅप्चर होता वरचा, ठीक आहे. माझं काय रूल्स आहे, मी एक तर एसएल घेईल नाही तर टार्गेट घेईल. माझे एसएल पण वैयक्तिक हिट झालेले, माझे टार्गेट्स पण हिट झालेले. पण मी कधी असं बोललो नाही की हा एवढे पैसे कमवू, तेवढे पैसे कमवू. आपल्याला पैशांवर लक्ष न देता आपल्याला काय, तर जो काही टार्गेट आहे किंवा एसएल आहे, आपले जे काही रूल्स आहे ते फॉलो करून आपल्याला आपल्या आपल्या सेटअप्सवर काम करायचे आणि स्लोली अँड स्टडी आपल्याला ग्रो व्हायचे. घाई करायची नाही. जेव्हा सेटअप येईल तेव्हा 100 अकाउंट्स पण मी पास करून दाखवणार तुम्हाला, त्याचे प्रूफ सहित पण मी व्हिडिओ करणार आहे. तर मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हे जे काही नॉलेज आहे ना तुम्हाला, म्हणजे मजाकची गोष्ट नाही. ॲक्च्युअलमध्ये मी पण फीस भरलेल्या आहे लोकांचे मी पण स्कोर्स घेतलेले. पण मग ॲक्च्युअली काय, तर एक्सपिरियन्स बिल्ड्स, म्हणजे एक्सपिरियन्स जो अनुभव आहे ना, म्हणजे मित्रांनो स्टार्टिंगला आत्ता पण भरपूर अपमान सहन केलेला आहे मी पण, असं काही नाही की काही नाही. मी पण काहीच रेडी नव्हतं आपलं. हळूहळू मी पण बनवतोय, अजून पण मी हळूहळू बनवायचं. पण बनवूच आपण, नाही का? तर मित्रांनो, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बिंदास तुम्ही या चॅनलला फॉलो करा. या चॅनलला आपण काय कोणाचे पैसे घेत नाही किंवा काय नाही. हे याची फी जी आहे ना, लॅक्समध्ये म्हणजे लाखात फी अशा कोर्सची. ॲक्च्युअलमध्ये मी ट्राय करतोय, काही अजून पण इम्प्रूव्हमेंट येतील व्हिडिओमध्ये, जबरदस्त जबरदस्त. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. थँक्यू. धन्यवाद.